नमस्कार मित्रांनो, मी अमर A3 या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पंचायत राज व राज्यघटना या घटकावरील प्रश्नसंच. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? पर्याय ए तलाठी, पर्याय बी तहसीलदार, पर्याय सी गटविकास अधिकारी, पर्याय डी प्रांत अधिकारी. तर उत्तर आहे पर्याय बी तहसीलदार. प्रश्न क्रमांक 2. राज्यपाल पदासाठी वयोमर्यादा किती? पर्याय ए 30, पर्याय बी 25, पर्याय सी 40, पर्याय डी 35. तर उत्तर आहे पर्याय डी 35. प्रश्न क्रमांक 3. पंचायत राज व्यवस्थेत महाराष्ट्रातील वरिष्ठ पातळीवरचा महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय ए जिल्हा परिषद, पर्याय बी ग्रामपंचायत, पर्याय सी पंचायत समिती, पर्याय डी ग्रामसभा. तर उत्तर आहे पर्याय ए जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 4. ग्रामपातळीवर महसूल विषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे पदनाम काय? पर्याय ए ग्रामसेवक, पर्याय बी सरपंच, पर्याय सी तलाठी, पर्याय डी मंडळ निरीक्षक. तर उत्तर आहे पर्याय सी तलाठी. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रपतींना राज्यसभेवर किती सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे? पर्याय ए 12, पर्याय बी 6, पर्याय 3, पर्याय सी 9, पर्याय डी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय ए 12. प्रश्न क्रमांक 6. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय सी BC दत्त, पर्याय डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यामधील महत्त्वाचा दुवा कोण? पर्याय ए सर्वोच्च न्यायालय, पर्याय बी उपराष्ट्रपती, पर्याय सी लोकसभेचे सभापती, पर्याय डी पंतप्रधान. तर उत्तर आहे पर्याय डी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 8. विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार कोणास आहे? पर्याय ए विधान परिषद सभापती, पर्याय बी राज्यपाल, पर्याय सी मुख्यमंत्री, पर्याय डी राष्ट्रपती. तर उत्तर आहे पर्याय बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 9. सरपंचाची निवड कोणत्या सदस्यांमार्फत केली जाते? पर्याय ए ग्रामपंचायत, पर्याय बी न्यायपंचायत, पर्याय सी ग्रामसभा, पर्याय डी पंचायत समिती. तर उत्तर आहे पर्याय ए ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या निर्वाचन आयोगाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? पर्याय ए राष्ट्रपती, पर्याय बी पंतप्रधान, पर्याय सी संसद, पर्याय डी सरन्यायाधीश. तर उत्तर आहे पर्याय ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय बी पंडित नेहरू, पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय डी डॉक्टर S राधाकृष्ण. तर उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 12. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत वाढवता येते? पर्याय ए 1.5 वर्ष, पर्याय 2 वर्ष, पर्याय सी 3 वर्ष, पर्याय डी 5 वर्ष. तर उत्तर आहे पर्याय सी 3 वर्ष. प्रश्न क्रमांक 13. भारतातील राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पर्याय ए सर्वोच्च न्यायालय, पर्याय बी राष्ट्रपती, पर्याय सी भारताचे निवडणूक आयोग, पर्याय डी संसद. तर उत्तर आहे पर्याय सी भारताचे निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 14. लोकसभेने मान्य केलेले अर्थविषयक विधेयक किती वेळा राखून ठेवण्याचा अधिकार राज्यसभेला आहे? पर्याय ए 6 महिने, पर्याय बी 2 महिने, पर्याय सी 21 दिवस, पर्याय डी 14 दिवस. तर उत्तर आहे पर्याय डी 14 दिवस. प्रश्न क्रमांक 15. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मधील दुवा कोण? पर्याय ए केंद्र सरकार, पर्याय बी राज्य सरकार, पर्याय सी पंचायत समिती, पर्याय डी ग्राम समिती. तर उत्तर आहे पर्याय सी पंचायत समिती. प्रश्न क्रमांक 16. 44व्या घटनादुरुस्तीने कोणता मूलभूत अधिकार संपुष्टात आला? पर्याय ए स्वातंत्र्याचा अधिकार, पर्याय बी समतेचा अधिकार, पर्याय सी संपत्तीचा अधिकार, पर्याय डी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. तर उत्तर आहे पर्याय सी संपत्तीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए 1949, पर्याय बी 1950, पर्याय सी 1951, पर्याय डी 1948. तर उत्तर आहे पर्याय सी 1950. प्रश्न क्रमांक 18. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती होण्यासाठी लागणारी पात्रता कोणती? पर्याय ए उच्च न्यायालयात 5 वर्ष वकिलीचा अनुभव, पर्याय बी उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिलीचा अनुभव, पर्याय सी सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष वकिलीचा अनुभव, पर्याय डी वयाची 58 वर्ष पूर्ण. तर उत्तर आहे पर्याय 2 उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिलीचा अनुभव. प्रश्न क्रमांक 19. वित्त आयोग कोण नेमतात? पर्याय ए पंतप्रधान, पर्याय बी राष्ट्रपती, पर्याय सी वित्तमंत्री, पर्याय डी नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष. तर उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 20. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? पर्याय ए सरकारी समिती, पर्याय बी VM दांडेकर समिती, पर्याय सी VP नाईक समिती, पर्याय डी वलंतराय मेहता समिती. तर उत्तर आहे पर्याय डी
बलवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 21. भारतात पंचायत राजची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झाली? पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी राजस्थान, पर्याय सी उत्तर प्रदेश, पर्याय डी तमिळनाडू. तर उत्तर आहे पर्याय बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 21. भारतात पंचायत राजची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झाली? पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी राजस्थान, पर्याय सी उत्तर प्रदेश, पर्याय डी तमिळनाडू. तर उत्तर आहे पर्याय बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 22. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पर्याय ए जिल्हाधिकारी, पर्याय बी तहसीलदार, पर्याय सी गटविकास अधिकारी, पर्याय डी मुख्य कार्यकारी अधिकारी. तर उत्तर आहे पर्याय डी मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 23. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात? पर्याय ए जिल्हाधिकारी, पर्याय बी विभागीय आयुक्त, पर्याय सी महापालिका आयुक्त, पर्याय डी मुख्य कार्यालयीन अधिकारी. तर उत्तर आहे पर्याय सी महापालिका आयुक्त. प्रश्न क्रमांक 24. राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? पर्याय ए विधानसभा, पर्याय बी विधान परिषद, पर्याय सी राज्यसभा, पर्याय डी लोकसभा. तर उत्तर आहे पर्याय बी विधान परिषद. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? पर्याय ए पंतप्रधान, पर्याय बी राष्ट्रपती, पर्याय सी सर्वोच्च न्यायालय, पर्याय डी संसद. तर उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए 1 मे 1960, पर्याय बी 1 मे 1962, पर्याय सी 1 एप्रिल 1960, पर्याय डी 1 जानेवारी 1961. तर उत्तर आहे पर्याय बी 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या? पर्याय ए 1946, पर्याय बी 1949, पर्याय सी 1950, पर्याय डी 1952. तर उत्तर आहे पर्याय डी 1952. प्रश्न क्रमांक 28. भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेपासून अंमलात आणली? पर्याय ए 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी 26 जानेवारी 1950, पर्याय सी 26 नोव्हेंबर 1949, पर्याय डी 3 डिसेंबर 1950. तर उत्तर आहे पर्याय बी 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 29. राज्यसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात? पर्याय ए उपराष्ट्रपती, पर्याय बी राष्ट्रपती, पर्याय सी पंतप्रधान, पर्याय डी राज्यपाल. तर उत्तर आहे पर्याय ए उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 30. घटक राज्यातील आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर करता येते? पर्याय ए कलम 356, पर्याय बी कलम 360, पर्याय सी कलम 352, पर्याय डी कलम 368. तर उत्तर आहे कलम 356. तर अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेशी निगडीत असणाऱ्या विषयांच्या अभ्यासाकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.